प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार मी आजच्या प्रातःकाळच्या मननामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे। आजचा असणारा जे प्रातःकाळचं मनन आहे याच्यामध्ये आम्ही आज एक नवीन अभिवचनाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ते अभिवचन आम्हाला प्रभू किंवा देवाचं वचन आम्हाला ह्यासाठी देतं की जे ख्रिस्ताला अनुसरणारे आहेत, ख्रिस्ताच्या मागे चालणारे आहेत, ज्यावेळेस ख्रिस्त बोलावतो, ज्यावेळेस ख्रिस्त त्याच्या पाठीमागं चालण्यासाठी, त्याला अनुसरण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला आमंत्रण देतो, त्यावेळेस त्या आमंत्रणामध्ये आमच्यासाठी अनेक आशीर्वाद ठेवलेले आहेत, आमच्यासाठी अभिवचनं ठेवलेली आहेत आणि आज त्या अभिवचनांकडं आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। आणि म्हणून आज जवळजवळ 5 ते 6 वचनांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत की जे ख्रिस्ताच्या अनुसरण्यामध्ये किंवा ख्रिस्ताला अनुसरण्यास ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्हाला अभिवचनं त्या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही जीवनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं, आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे। सध्याच्या कठीण काळामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्ही कदाचित आज असू, उद्या असू की नसू, आम्हाला हे माहीत नाही। कठीणतेमधून जात असताना, वैफल्यग्रस्त मानसिकतेमधून जात असताना, ज्यावेळेस आमच्या सर्व गोष्टी आम्हाला कठीण वाटू लागतात, अशा विपरीत परिस्थितीमधून जात असताना आम्हाला अतिशय काही गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागतात आणि अनेक वेळेस त्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या देवाच्या इच्छेतल्याच असतील असं बरेच वेळा तसं होत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे आमचं जीवन क्षणभंगूर आहे त्याप्रमाणे आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण जो आहे तो हा मोलाचा पण आहे आणि अति महत्त्वाचा सुद्धा आहे। जरी दोन विभिन्न आमचे मानसिकता जरी असेल, दोन वेगळ्या प्रकारचे विचार जरी आमच्या मनामध्ये त्याचा द्वंद्व युद्ध चालू असेल, तरी आम्हाला हा सारासार विचार करणं गरजेचं आहे की आमच्यासाठी परमनंट काय असू शकतं। कारण जग जे देतं ते आम्हाला इम्परफेक्ट देतं, जग जे देतं ते आम्हाला क्षणात निमिषात आमच्याकडून ते नेस्त नाबूद होईल अशा पद्धतीचं गोष्टी देतं। जग जे देतं हे थोड्या वेळापुरतं देतं, पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून येतं की आमचा प्रभू जे आम्हाला देतो हे सार्वकालिक आहे, त्याच्याकडे सार्वकालिक गोष्टी आहेत आणि म्हणून परमनंट गोष्टीसाठी किंवा परमनंट सोल्युशनसाठी जर आम्ही आमचं लक्ष कुठं लावावं तर ते आमच्या प्रभूकडे लावावं, त्याच्या वचनाकडे आम्ही लक्ष लावावं। कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगातल्या सगळ्या गोष्टी या क्षणाच्या आहेत, क्षण मात्र आहेत। सार्वकालिक काय आहे तर ते देवाचं वचन आहे, सर्वकाळ टिकणारं जर काय आहे ते देवाचं वचन आहे। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो, सर्व गोष्टींचा उहापोहा करतो किंवा मग जे जीवन आमचं क्षणभंगूर आहे त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत, आम्ही काय करतो याचा विचार सारासार आपण या जगामध्ये करत असतो। आम्ही कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत याचा आमचा इम्पॅक्ट हा जगावर कसा पडला जाईल, आमचा इम्पॅक्ट हा मंडळीवर कसा पडला जाईल, आमचा इम्पॅक्ट हा ज्या ठिकाणी मी काम करत आहे त्या ठिकाणी माझा इम्पॅक्ट कसा पडला जाईल। थोडक्यात आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर माझं वजन कसं काय त्या ठिकाणी राहील, माझं इम्प्रेशन कसं काय त्या ठिकाणी मेंटेन करता येईल। आम्ही या सर्व गोष्टींचा सारासार विचार आम्ही त्या ठिकाणी करत येतो। पण या सर्व गोष्टी करत असताना जीवनामध्ये एक वेळ येऊन जाते की ज्या ठिकाणी आम्ही कुठंतरी एम्प्टीनेस आमच्या जीवनामध्ये आहे हे फील करायला सुरुवात करतो। डॉक्टर बिली ग्रॅम त्यांच्या एका पुस्तकामध्ये, ज्या पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, त्या पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतात की वी आर लाईक अ रेस्टलेस सी। आम्ही अशा खवळलेल्या त्या समुद्रासारख्या आहोत की ज्याच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्राच्या काठाला येतात तर खरं, पण त्या परमनंटली त्या ठिकाणी राहत नाहीत। आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे आणि म्हणून एक वेळ आमच्या जीवनामध्ये येते की ज्या ठिकाणी आम्ही थोडासा वेगळ्या प्रकारे विचार सुरू करायला सुरुवात करतो। एक एम्प्टीनेस आमच्या जीवनामध्ये येतो, एक खालीपण आम्हाला जाणवू लागतं
आणि कदाचित आम्ही असा पण विचार करू लागतो की माझ्या मदतीला धावून येणारे आता सध्या कोणी नाही, माझे विचार जाणून घेणारे सध्या कोणी नाही, माझ्या कार्याकडं, माझ्या असणाऱ्या दृष्टिकोनाकडं, माझ्या असणाऱ्या कष्टाकडे बघणारं त्या ठिकाणी कोणी नाही. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी घडू लागतात अशा काळामध्ये ना कुठला व्यक्ती आमच्या मदतीला धावून येतो, अशा काळामध्ये आमच्याकडे जी जमापुंजी आहे ती आमच्या मदतीला धावून येते ना. जगातल्या किती मातब्बर गोष्टी असल्या त्या आमच्या असणाऱ्या ह्या कठीणतेला काढण्यासाठी धावून येत नाही, आम्ही किती प्रयत्न केले तरी. पण ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर केवळ एक आणि एकच पर्याय देवाचं वचन सांगतं, आणि तो पर्याय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालणं. आमचे सर्व पर्याय आम्ही वापरून पाहतो, सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेऊन पाहतो. आम्ही जे करू नये त्या गोष्टी करायला सुरुवात करतो. पण एक क्षण असा आमच्या जीवनामध्ये येतो, एक युटर्न आमच्या जीवनामध्ये असं येतो की ज्या ठिकाणी आल्यानंतर, ज्या त्या माइलस्टोनकडे आल्यानंतर आम्हाला आमच्या ख्रिस्ताकडे लक्ष लावणं, सर्वसमर्थ परमेश्वराकडे आम्ही आमची दृष्टी लावणं हे नितांत गरजेचं आम्हाला वाटतं. ख्रिस्ताकडं किंवा ख्रिस्ताला अनुसरण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नाही. आमचं छिन्न विच्छिन्न झालेलं जीवन, आमचे छिन्न विच्छिन्न झालेले विचार, अनेक या जगिक गोष्टींमध्ये ज्या गोष्टींचा आनंद आम्ही उपभोगायला सुरुवात केली, आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं की खरा आनंद हा ह्या जगामध्ये नाही तर ख्रिस्ताला अनुसरण्यामध्ये आहे, हे ज्यावेळेस आम्हाला कळू लागतं प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करायला सुरुवात करतो, ख्रिस्ताला अनुसरायला सुरुवात करतो, त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला त्याच्याद्वारे आशीर्वादित करतं. आणि म्हणून आज आम्हाला बारकाईनं जर काय बघायचं आहे तर ते आहे की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला अनुसरायला सुरुवात करतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालायला सुरुवात करतो, त्यावेळेस देवानं आमच्यासाठी काही अभिवचनं त्याच्या वचनामध्ये ठेवलेली. पहिलं अभिवचन काय आहे माहिती आहे का? योहानकृत शुभवर्तमान त्याच्या असणाऱ्या 8व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये तो म्हणत असताना म्हणतो, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो मला अनुसरतो तो अंधारात मुळीच चालणार नाही, तो अंधारात चालणारच नाही. पुढे तो म्हणतो, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. सगळ्यात पहिला आशीर्वाद किंवा सगळ्यात पहिलं अभिवचन जर प्रभू त्याच्या मागे चालण्याच्या द्वारे आम्हाला हे देतो की त्याच्या जीवनामध्ये अंधारात तो चालत नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असतो. जर आम्ही योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनाकडे जर बघितलं, का तो म्हणतो की त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असतो, त्याचं आम्हाला खूप सुंदर उत्तर ह्या योहान 1:4 आम्हाला मिळतं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हा प्रकाश असा आहे की ज्याला अंधार जो आहे तो त्याच्यावर प्रभुत्व चालू शकत नाही. डार्कनेस डू नॉट हॅव अथॉरिटी टू हाईड क्राइस्ट लाईट. डार्कनेस डू नॉट हॅव अथॉरिटी. आणि म्हणून अंधकाराकडे त्या प्रकारची अथॉरिटी, अधिकार नाही आहे की तो ख्रिस्ताचा प्रकाश लपवून ठेवू शकतो, कारण ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. आणि म्हणून तो आम्हालाही म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि म्हणून जो व्यक्ती ख्रिस्ताला अनुसरतो, जो त्याच्या मागे चालतो, तो अंधकारात चालत नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, योहानकृत शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये देवाचं वचन येण्याप्रमाणे म्हणतं, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. दुसरं अभिवचन तो आम्हाला देतो की ख्रिस्त आम्हाला ओळखतो. जे त्याच्या पाठीमागे चालतात
ख्रिस्त आम्हाला ओळखतो. गंमत ही आहे की अनेक वेळेस आम्ही ख्रिस्ताला ओळखत जरी असलो तरी प्रश्न आहे की काय ख्रिस्त मला ओळखतो का? ख्रिस्त मला माझ्या नावाने हाक मारतो. त्याने माझ्यासाठी आज ही अद्भुत कृत्य केली. तो माझ्यासाठी वधस्तंभावर गेला. माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावर गेला. मी पापी असतानाच तो माझ्यासाठी वधस्तंभावर गेला. हे ज्यावेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हाला समजू लागेल त्यावेळेस आम्हाला हे समजायला कठीण जाणार नाही की ख्रिस्त आम्हाला ओळखतो. कारण त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे त्याने आम्हाला लेकरं होण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो हे दुसरं अभिवचन तो आम्हाला देतो की तो आम्हाला ओळखतो. तो आम्हाला आमच्या नावानिशी ओळखतो. त्याला माहिती आहे की कोण कसं आहे, कोण कुठं आहे आणि कोण काय करत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो तो सर्वव्यापी आहे, सदाजीवी आहे. त्याला सर्व काही ज्ञात आहे कारण तो सर्वज्ञानी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्त आम्हाला वैयक्तिकरीतीने ओळखतो. हे कधी होतं? जर आम्ही 27व्याच वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. ज्यावेळेस आम्ही त्याची वाणी ऐकायला सुरुवात करतो, त्याची वाणी म्हणजे त्याचं वचन, त्याचे शब्द, ज्यावेळेस आम्ही त्याचे शब्द ऐकायला सुरुवात करतो, पुढे जर 27व्या वचनाचा शेवटचा भाग जर आम्ही बघितला तर त्या ठिकाणी म्हटले ती माझ्या मागे येतात. त्याची वाणी ऐकणं आणि त्याच्या मागे चालणं ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस तो आम्हाला ओळखतो. तो आम्हाला ओळखतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्त आम्हाला ओळखतो. आम्ही जरी ख्रिस्ताला ओळखत असलो तरी ख्रिस्त आम्हाला ओळखतो. काय काय ख्रिस्त आम्हाला ओळखतो का? वैयक्तिक रीतीने माझं आणि त्याचं नातं कसं आहे, काय आमची इंटिमसी कशी आहे हे आम्हाला चाचपणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आम्ही मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला एक खूप सुंदर बाब आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 24 आणि 25व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला येण्याप्रमाणे म्हणतं, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपला जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? आणि म्हणून तिसरी महत्त्वाची गोष्ट जर काय आहे मत्ते 16, 24, 25 आणि 26 प्रमाणे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हास आमचा जीव मिळवण्याची हमी देवाचं वचन आम्हाला देतं. कारण स्पष्टपणे जर आम्ही 25व्या वचनामध्ये जर बघितलं तर तो त्या ठिकाणी म्हणतो, कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल. अनेक वेळेस हा कन्सेप्ट, हे वचन अनेकांना समजून येत नाही. आणि म्हणून आम्ही जर जगिक दृष्टिकोनातून आमचा जीव वाचवायचा प्रयत्न केला तर आम्ही सार्वकालिक मरणाकडे जात आहोत. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तासाठी ज्यावेळेस आम्ही आमचं सर्वस्व द्यायला तयार होतो त्यावेळेस तो म्हणतो की तो आपल्या जीवाला मुकेल, तो त्याला मिळेल, त्याला तो मिळेल. आणि म्हणून फिलिप्पीकरास पत्र मला वाटतं 1 अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिणारा लेखक फार सुंदर रीतीने संत पौल त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि त्याचं 21वं वचन येण्याप्रमाणे म्हटलेलं आहे. तो म्हणतो, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, छोटीशी गोष्ट आहे की जी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. जर आम्ही ती करत नाही तर आमच्या जीवनामध्ये एक फार मोठं प्रश्नचिन्ह येऊन उभं राहतं. आणि ते प्रश्नचिन्ह आम्हाला वारंवार प्रिक करत राहील की काय मी माझ्या स्वतःसाठी माझा जीव वाचवला काय? ज्यावेळेस मला ख्रिस्तासाठी सर्वस्व करायचं होतं त्यावेळेस मी ते केलं का? अनेक लोक आहेत की जे शब्दाने ख्रिस्ताशी अतिशय जवळ आहेत पण कृतीनं त्याच्याशी बरंच अंतर दूर आहेत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय
जर आम्हाला आमचा जीव जर मिळवायचा आहे, आम्हाला आमचा जीव जर ख्रिस्ताच्या द्वारे मिळवायचा असेल, तर आम्हाला आमचं सर्वस्व ख्रिस्तासाठी देणं गरजेचं आहे. आमच्या स्वतःचं समर्पण पुन्हा एक वार देवबापाच्या हातामध्ये, ख्रिस्ताच्या हातामध्ये करणं गरजेचं आहे. हे कधी होईल? जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतःचा त्याग करणार नाही आणि जोपर्यंत वधस्तंभ उचलून चालणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभ हा फार सुंदर नाही. वधस्तंभ म्हणजे क्लेश, वधस्तंभ म्हणजे पीडा, वधस्तंभ म्हणजे दुःख, वधस्तंभ म्हणजे निराशा, वधस्तंभ म्हणजे अश्रू, वधस्तंभ म्हणजे पीडा, वधस्तंभ म्हणजे सातत्यपूर्ण आलेली कठीणता, वधस्तंभ म्हणजे आमच्या मानसिकतेचं खच्चीकरण, वधस्तंभ आमचा अपमान. पण ह्या सर्व गोष्टींमधून जर बघितलं तर वधस्तंभाच्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते म्हणजे पुनरुत्थान. देर इज नो रिझरेक्शन विदाउट क्रुसिफिक्शन. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव आम्हाला अद्भुत प्रकारे हे समजून सांगू इच्छितो त्याच्या वचनाच्या द्वारे. जर आम्हाला आमचा जीव परत मिळवायचा आहे, ख्रिस्ताकडे आल्याशिवाय, ख्रिस्ताला अनुसरण्याशिवाय, जगिक गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आणि वधस्तंभ उचलल्याशिवाय तो आम्हाला परत मिळवता येणार नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट, मत्तई सुवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. त्या ठिकाणी येशू म्हणतो, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. जो येशूच्या मागे चालतो त्याला स्वर्गामध्ये संपत्ती आहे. प्रश्न हा आहे प्रिय बंधू भगिनींनो, जे आम्ही ह्या ठिकाणी करत आहोत हे सर्व तकलादो आहे, हे सर्व संपुष्टात येणार आहे. एक ना एक दिवस या जगामध्ये कमवलेली प्रत्येक गोष्ट याच ठिकाणी सोडून आम्ही जाणार आहोत. कारण इकडच्या गोष्टी स्वर्गामध्ये नेता येणार नाहीत. आणि म्हणून स्वर्गातली स्वर्गीय संपत्ती जर आम्हाला ग्रहण करायची असेल तर या ठिकाणी येशू त्या श्रीमंत तरुणाला म्हणतो, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. येशूच्या मागं चालण्यामध्ये धन्यता आहे प्रियांनो. पाचवी महत्त्वाची गोष्ट, मार्क सुवर्तमानाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 28, 29 आणि 30व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी फार सुंदर रीतीने देवाचं वचन पुन्हा एक वार आम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. मार्क सुवर्तमान याचा 10वा अध्याय 28, 29 आणि 30 या वचनाकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. त्या ठिकाणी म्हटलं, पेत्र त्याला म्हणू लागला, पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीण भाऊ, आईबाप, मुले बाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहीण, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कसं? या सांप्रतकाळी 100 पटीनं द्यायला येशू तयार. आणि म्हणून परमेश्वरचा पुत्र जो येशू ख्रिस्त आहे याची एकमेव बँक अशी आहे की ज्याच्याकडे आम्हाला 100 पटीने रिटर्न्स मिळतात. कारण देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे जर आम्ही बारकाईने जर वाचलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे मला वाटतं तो 30व्या वचनामध्ये म्हणतो, मार्क 10:30 मध्ये तो म्हणतो, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर म्हटलेलं बरं का, बारकाईने लक्षात घ्या, छळणुकीबरोबर 100 पटीने घरे. पुढे तो म्हणतो केवळ घरेच नाही, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी लॉस करत आहोत. वी हॅव लॉस्ट आवर बिलव्हड सन. मे बी कदाचित आमचा भाऊ, आमची बहीण, आमचा
आमची सहचारिणी, आमचा 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 पती, आमच्या नातेवाईकांपैकी कोणी, आम्ही त्या प्रत्येकाला आम्ही या ठिकाणी शेवटचा निरोप कदाचित दिला असेल. सुवार्तेसाठी छळ आम्ही सहन केला असेल, कितीतरी त्याग आम्ही केला असेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवबाप त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या पुत्राच्या त्या असणाऱ्या वाक्याद्वारे तो आम्हाला अभिवचन देतो की आम्ही जे काही त्या ठिकाणी गमावलेलं आहे ते आम्हाला 100 पटीने तो देण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त नावाची ही एकमेव बँक की ज्या ठिकाणी आम्हाला 100 पटीनं परतावा त्या ठिकाणी मिळत आहे. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये जर आम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी आम्हाला अजून एक अभिवचन त्या ठिकाणी मिळत आहे. योहान सुवर्तमान 12वा अध्याय आणि त्याचं 26वं वचन. त्या ठिकाणी देवाचं वचन येण्याप्रमाणे म्हणतं, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालतो, ख्रिस्ताला अनुसरतो, स्वर्गीय पिता आम्हाला सन्मानित केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, त्याच्याजवळ आमच्यासाठी जीवनाचा प्रकाश आहे, ख्रिस्त आम्हाला ओळखतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आमचा जीव मिळवण्याची हमी तो त्या ठिकाणी देतो. आमच्यासाठी स्वर्गामध्ये संपत्ती आहे, 100 पटीनं आम्हाला परताव्याची हमी जर कोण देतो तर तो प्रभू देतो. आणि शेवटची गोष्ट, पित्यापासून त्या सेवकास, जो सेवा करणारा आहे, त्याला तो सन्मानित केल्याशिवाय राहत नाही. या तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताला अनुसरूया, ख्रिस्ताच्या मागे चालूया. ते गीत मला आठवतं की जे 7 सिस्टर्समध्ये त्या ठिकाणी त्या मिशनऱ्यांनी त्या ठिकाणी गायलं. आपलं कुटुंब त्या ठिकाणी ख्रिस्तासाठी बलिदान होत असताना, रक्तसाक्षी होत असताना तो हे गीत त्या ठिकाणी गात होता. येशू के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. येशू के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. काय आम्ही येशूच्या मागं चालायला तयार आहोत का? आणि जर येशूला अनुसरण्यासाठी आम्ही तयार आहोत, येशूच्या मागं आम्ही चालण्यासाठी तयार आहोत, तर प्रभू त्याच्या अभिवचनांनी आम्हाला आशीर्वादित करतो. या आपण डोळे झाकून प्रार्थना करू. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, ज्यावेळेस आम्ही तुला अनुसरतो त्यावेळेस तुझ्या वचनांच्याद्वारे तो आम्हाला आशीर्वादित करतो. आणि पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्याद्वारे प्रभू ते स्मरण तू आम्हाला दिलंस, आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो. देवबापा, आम्ही आमच्या प्रत्येकाचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रभूजी, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की जे कोविडमुळे प्रभूजी कठीण परिस्थितीमधून जात आहेत, अनेक सेवक लोक आहेत, त्यांचं कुटुंब आहे प्रभूजी, प्रभूजी अनेक सर्वसामान्य लोक आहेत प्रभूजी, त्यांचं कुटुंब आहे, त्या प्रत्येकाला नासर येशूच्या नावामध्ये स्पर्श तू कर. प्रभू, तू आम्हाला काहीतरी चांगलंच शिकवत आहेस. तू आम्हाला प्रभूजी पश्चातापाचं अंतःकरण देत आहेस. प्रभूजी, आणखीन ज्यांनी पश्चाताप केला नाही, पश्चातापाचं अंतःकरण तू दे प्रभूजी. अनेकांनी तुझ्याकडे वळावं, तुझ्या वचनावर विश्वास ठेवावा प्रभूजी. तुझ्या वचनातल्या असणाऱ्या सत्यतेकडे प्रभूजी आम्ही बारकाईने लक्ष द्यावं, यासाठी विशेष करून तुझी कृपा तू आमचं परिवर्तन करणारा तू आमचा देवबाप तू प्रभूजी. सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर प्रभूजी आम्ही चालत राहावं, तारणाचा अनुभव घ्यावा, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे प्रभूजी. आम्ही आमची पापं कबूल करावीत, पश्चातापपूर्वक प्रभूजी तुझ्याकडे वळावं, यासाठी तुझी कृपा तू दे. कारण प्रभूजी दिवस वाईट आहेत, दिवस कठीण आहेत. कधी प्रभूजी आम्ही आमच्या प्रियजनांना सोडून जावं आम्हाला माहीत नाही, कदाचित उद्याचा दिवस आम्ही बघू की नाही आम्हाला माहीत नाही. पण प्रभूजी अशा कठीण काळामध्ये सुद्धा प्रभूजी आम्ही आमचा हवाला, आमचा विश्वास आम्ही तुझ्यावर टाकतो. कारण प्रभूजी या जगातून आम्हाला प्रभूजी त्या स्वर्गीय राज्याची वाटेकरणी करणारा केवळ तूच आणि तूच आहे. ज्यावेळेस आम्ही तुला अनुसरतो प्रभूजी, आमचं जीवन धन्यतेचं होऊन जातं. आणि म्हणून देवबापा, आम्ही आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रत्येकाची निराशा, दुःख, प्रत्येकाचे असणारे सर्व प्रकारचे क्लेश, प्रत्येकाच्या असणाऱ्या सर्व अडीअडचणी देवबापा तुझ्या हातात देतो.
तुझी दया, तुझी कृपा तू महाराष्ट्रासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो. कोविडची कठीण परिस्थिती आहे, ऑक्सिजन मिळत नाहीत प्रभूजी, इंजेक्शन्स मिळत नाही आहेत, अनेक ठिकाणी काळा बाजार चालू आहे प्रभूजी. या सर्व गोष्टी तुझ्या हातात देतो. कुठंतरी ह्या गोष्टी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी तुझी कृपा तू प्रभू. जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, नेते पुढारी आहेत प्रभूजी, समंजसपणाचा आत्मा तू दे. योग्य प्रकारे निर्णय घेण्यासाठी, कृती करण्यासाठी तुझी कृपा तू दे आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये दे. धन्य तारणार आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. दे बाप आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचा करू.